नमस्कार मंडळी, आज मी पुरणपोळी आणि कटाची आमटी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पुरणपोळीमध्ये पुरण हे काठापर्यंत गेलं पाहिजे आणि पोळी छान टम्म फुगली पाहिजे, नरम लुसलुशीत झाली पाहिजे आणि चवीलासुद्धा छान असायला पाहिजे। त्यासाठी मी एक सिक्रेट मसालासुद्धा वापरते आणि काय काय टिप्स वापरते, कुकरच्या किती शिट्ट्या दिल्या पाहिजे हे सगळं मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करते। तर आता मी कुकरमध्ये डाळ शिजवून झालेली आहे 3 शिट्ट्या करून आणि डाळ आपली शिजली आहे परफेक्ट। त्यातलं मी आता पाणी पूर्ण गाळून घेतले आणि डाळ आपल्याला हे आमटीसाठी मी बाजूला काढून घेतले दोन डाव आणि हे पाणी आहे ते बाजूला काढून घेतले। जितकी डाळ घेतली होती तितकाच गूळ घेतलेला आहे, म्हणजे अर्धा किलो डाळ आणि अर्धा किलो गूळ। आणि आता हे छान मी परतून घेते। परतून घेतल्यानंतर बघा असं याला पाणी सुटेल, म्हणजे पाणी सुकेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। आणि जो सिक्रेट मसाला आहे ना तो मी त्यात वापरला आहे आणि पोटॅटो मॅशरनी छान मॅश करून घेतलं। आता मी हा जो आपले कटाची आमटी आहे ना त्याच्यासाठी मसाला तयार करते। तर त्यासाठी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते भाजून घेतलं आहे। कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, टमॅटो आणि आता लसणाची फोडणी दिली आहे, राई, कढीपत्ता आणि ते मी तेल थोडंसंच टाकलं आहे बघा, नाहीतर जास्त तेल टाकावं लागतं ना, तर ते तेल वाचवण्यासाठी नंतर मी त्यात आता मीठ टाकलेलं आहे। आणि डाळ जी आपण बाजूला काढून ठेवली होती ती मी वाटून घेतली थोडंसं पाणी टाकून, आणि जे आपलं डाळीचं पाणी आहे ना ते मी आता ओतून घेतलेलं आहे आमटीमध्ये। आणि जितकं तुम्हाला हवं आहे तितकं पातळ करून घ्यायचं। आम्हाला खूप पातळ आमटी आवडते पिण्यासाठी, तर मग मी भरपूर असं पाणी टाकते आणि थोड्या वेळानंतर ती थोडीशी घट्ट होते आणि आमटीकडे थोडं लक्ष द्यायचं, नाही तर आमटी उतू जाते। आता जेवढं पुरण आहे तितकाच आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा, पण मी तितकाच घेते, त्याच्यापेक्षा जास्त मोठा घेत नाही, नाहीतर जास्त पुरण जास्त लागतं ना म्हणून। आणि आलटून पलटून पोळी लाटून घ्यायची, जेणेकरून खालचा किंवा वरचा पदर जो आहे ना तो जाड झाला नाही पाहिजे, दोन्ही पण पातळच आला पाहिजे त्याचे लेयर। मग असं आलटून पलटूनच पोळी आपली लाटायची आहे। त्यानंतर पोळी अशी छान खरपूस भाजून घ्यायची। मी याच्यापेक्षा थोडी जास्त भाजून घेते, पण तुम्हाला दाखवताना मी इतकीच भाजलेली आहे। आता माझ्या सगळ्या पोळ्या वगैरे झालेल्या आहेत। ही कटाची आमटीसुद्धा तयार झाली आहे आणि आम्हाला आमटीमध्ये खूप जास्त तेल आवडत नाही, म्हणून मी ही अशीच आमटी करते। त्याचबरोबर माझ्या भजीसाठी सुद्धा तुमच्या खूप कमेंट असतात, तर ह्या सगळ्या व्हिडिओची डिटेल व्हिडिओसुद्धा मी टाकलेली आहे। तर त्याच्यामध्ये मी तुमच्याबरोबर सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्यात शेअर केलेल्या आहेत। तर आता रेडी झालं आहे आपलं पुरणपोळीचं ताट। जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की बघा। बाय।